निलेश चव्हाण संदर्भातली बातमी आहे। निलेश चव्हाण हा फेसटाइम कॉलमुळे ट्रेस झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। नेपाळमध्ये तो ट्रेस झाला। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात 6 आरोपी असलेल्या निलेश चव्हाण त्याच्या सोबत असलेल्या घटस्फोटित मैत्रिणीमुळे अडचणीत आला। 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता। 19 तारखेला तो फरार झाला। 22 तारखेला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि काल तो सापडून आलेला आहे। निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये होता। निलेशच्या पहिल्या लोकेशनचा क्लू पिंपरी चिंचवड पोलिसांना तो त्यानं केलेल्या एका चुकीमुळे समोर आला आणि ती चूक कोणती हे आपण समजून घेऊया। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून। गोविंद, काय अशी चूक जी निलेश चव्हाणला भोवली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला? सुवर्ण, खरं तर निलेश चव्हाण हा पुण्यातून जेव्हा पळाला त्याच्यासोबत त्याची घटस्फोटित मैत्रीण होती आणि तो कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरत नव्हता। त्यांनी त्याची कारही सोबत घेतली नव्हती। बाय रोड हा दिल्लीपर्यंतचा त्याचा प्रवास होता। मात्र ज्या कुणाला त्याला संपर्क साधायचा होता त्यांनी दिल्लीपर्यंत आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवरनं तो संपर्क साधला आणि दिल्लीवरनं जेव्हा गोरखपूर आणि त्यानंतर जेव्हा नेपाळमध्ये तो पोहोचला, तिथे गेल्यानंतर त्यांनी नेपाळचं एक सिम घेतलं। ॲपल मोबाईलमध्ये ॲपल फेसटाईम नावाचे एक ॲप आहे आणि त्यावरनं जर आपण फोन केला तर कुणालाही ट्रेस आपलं लोकेशन मिळणार नाही असा त्याचा समज होता। कारण की अनेकांना असं वाटतं की फेसटाईमनी जर आपण बोललो, कॉल केला तर ते रेकॉर्डवर राहत नाही। तोच समज या निलेश चव्हाणचा देखील होता। त्यांनी नेपाळमधून फेसटाईम वापरून त्याच्या एका मित्राला फेसटाईमद्वारे कॉल केला। ही बाब पोलिसांच्या लक्षात आलं, कारण की पोलिसांनी त्याच्या जवळचे जे मित्र होते त्यांना सर्व्हिलन्सवर ठेवलं होतं। त्यांची सगळी मोबाईल जी आहेत आणि हालचाली आहेत आणि ते पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी हा IP ॲड्रेस मिळणं अतिशय अशक्य असतं। मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलनी हे सगळं उघड केलं, IP ॲड्रेस मिळवला आणि नेपाळमध्येच तो आहे हे पोलिसांना कन्फर्म झाल्यानंतर त्यांनी तातडीनं तिथे पथक रवाना करून त्याची गचांडण धरून त्याला इथपर्यंत आणलेलं आहे। खरं तर निलेश चव्हाण हा अतिशय स्वतःला स्मार्ट समजणारा गुन्हेगार आहे। या आधी देखील त्याच्या ज्या ज्या गुन्ह्यामध्ये सहभाग होता तिथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस टाळले होते, कारण की तो पोलिसांच्या आजूबाजूला राहायचा आणि त्याला हे सगळं माहिती होतं की पोलीस कसे ट्रेस करू शकतात। मात्र नेहमी जर बघितलं तर पोलिसांकडे एक हातचा डाव असतो आणि त्याच पद्धतीने त्याचा आधी जो समज होता तो पोलिसांनी खोटा ठरवला की फेसटाईम वरनं जर आपण कोणाला बोललो तर आपलं लोकेशन मिळणार नाही आणि त्याच समजामध्ये तो तिथे 5 दिवस वास्तव्यास होता नेपाळमध्ये। तोपर्यंत तिथे पोहोचली आपली पिंपरी चिंचवड पोलीस पोहोचली आणि अखेर त्याला जेरबंद केलं। नक्की गोविंद, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साधू महंतांकरता जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीवेळी ही व्यवस्था करण्यात आली। वाशिम जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। एका महिलेची खासगी रुग्णालयामध्ये प्रसूती झाल्यावर तिच्या पोटात कापडी तुकडा राहिल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या महिलेच्या पोटातील हा कापडी तुकडा संभाजीनगरमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी ऑपरेशन करून तो तुकडा बाहेर काढला। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही। वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला। अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली। या प्रकरणी तांत्रिक बिघाड असल्यानं अनावधानानं ही घटना घडली असं थातुरमातुर कारण रुग्णालयाकडून देण्यात आलं। या प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तपास सुरू न केल्यानं रुग्णासह नातेवाईकांनी संताप नोंदवला। हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात झाली आहे। यंदा पाऊस लवकर आल्यानं शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे। लग्नाआधी पालकांनी मुलांशी संवाद साधायला पाहिजे। मुलींच्या संसारात आईवडिलांची ढवळाढवळ नको असं म्हणत हगवणे प्रकरणामध्ये लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना स्फोटातून ठार करण्याचा माओवाद्यांचा कट सुरक्षा दलानं उधळून लावला। 10 IEDची स्फोटकं माओवाद्यांनी पेरून ठेवली होती। माओवाद्यांनी 10 जूनला देशव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन केलंय। माओवाद्यांचा नेता बसवराजू ठार झाल्याने त्यांनी बंदची हाक दिली आहे। दरम्यान माओवादी देशभरात स्मारक सभांचंही आयोजन करणार आहेत। मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या। वाहन चालक त्रस्त झाले।
अमरावती शहरात हातूरमातूर नालेसफाई करण्यात आल्यानं शहरातील नालेसफाईचे 3 तेरा वाजलेत. नाल्यात सफाई केल्याचा फक्त दिखावा करण्यात आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नंदुरबारमध्ये कृषी विभागाच्या पथकानं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून तब्बल 2 लाखांची बियाणी जप्त करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कुडाच्या झोपडीमध्ये भरत असल्याचं समोर आलं. शाळा कुडाच्या झोपडीत भरत होती. तातडीनं उत्तम दर्जाच्या शाळेत वर्ग घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केली. यावेळी साई संस्थांकडून भाविकांची विशेष काळजी घेतली जाते. पुण्यात शरद पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी बाबा आढाव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाबा आढाव यांचा आज 95वा वाढदिवस आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ज्ञानेश्वरीचं पठण करत चंद्रकांत पाटील भक्तिरसात तल्लीन झाले. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळ गेममध्ये महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी हजेरी लावली.